नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश। आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज। पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी। आज पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे 18व्या गुढीपाडवा मेळाव्यासाठी हजारो पदाधिकारी आणि 50हून अधिक गाड्या पुण्यातून महेश भोईवार यांच्यासोबत रवाना झाले। सध्या परिस्थितीचा राजकारणावर मनसे प्रमुख राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्व जनतेचं लक्ष लागून आहे। पुणे जिल्हा प्रतिनिधी पारस मुथा यांचा स्पेशल रिपोर्ट। नवीन वर्षाच्या तसेच गुढीपाडव्याच्या राजसाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा देतो। आम्ही सर्वजण उत्सुक आहोत की राजसाहेब शिवतीर्थावर काय बोलणार, राजगर्जना काय होणार हे ऐकण्यासाठी। राजगर्जनामध्ये साहेब काय बोलतील आणि आता जो महाराष्ट्राच्या राजकारणात जो चिखल झाला आहे त्याच्याबद्दल साहेब जे काय बोलतील आणि जो साहेब निर्णय घेतील त्याला आम्ही पूर्ण ताकदीने सामोरे जाऊ। आपली किती सेना कितून निघणार आहे? आता मला पुणे शहर संघटक पद आहे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचं। मी माझे वैयक्तिक 50 ते 60 फोर व्हीलर घेऊन 350 ते 400 पदाधिकारी सहकाऱ्यांसोबत मी जात आहे। आपल्यामध्ये किती शुभेच्छा यागत म्हणजे आपल्यामध्ये किती उत्सुकता आहे जायचे म्हणजे आम्ही 4 ते 5 दिवस झालं कंटिन्यू सगळं मॅनेजमेंट नियोजन करत आहे आणि आता तिथे गेल्यानंतर राजसाहेब काय बोलणार आहेत ते सर्व ऐकण्यासाठी आणि ठाकरे तो ही कोणावर धडणार हे ऐकण्यासाठी आम्ही स्वतः उत्सुक आहोत।